हाय सगळ्यांना स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर बघू शकता काय चालू आहे काम. तर त्याआधी सगळ्यांचं आपल्या यूट्यूब फॅमिलीचं ताई दादा जे पण आपले व्हिडिओ खूप आवडीने बघतात आणि व्हिडिओची वाट बघतात त्यांच्यासाठी खरंच खूप ही बरं का, त्यांचे आभार मानते. जे पण कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं त्यांनी सबस्क्राईब करा. तर शेतकरी ताईचे तुमचे व्हिडिओ कसे आहात आणि कसे नाही तर नक्कीच कमेंटमध्ये सांगत जावा. तर हे बघा खत भरलेलं आहे आम्ही घरी. आपल्या शेणखताच्या खड्ड्यातून हे खत भरलेला होता एवढा आणि हे ठिकी भरून आणली होती डम्पिंगमध्ये. तर अशी जवळजवळ 60-70 ठिकी असतील. ठिकी भरली आम्ही आणि ह्यांना भैया देतोय काढून डम्पिंगमधनं. मी पण होती वर डम्पिंगमध्येच आहे बरं का, त्याला ठिकी उचलत नाही ते म्हणलं दोघांनी मिळून द्यायची काढून ह्यांना आणि ह्याने वत्यात ठिक्यासकट. पाटीनं लय खेळत बसावं लागतंय हो पाटीनं, म्हणून म्हणलं असं ठिकेने वतलं का उरकतंय लगेच. हे बघू शकता मी वर डम्पिंगवरूनच काढते व्हिडिओ. तर ही अशी रोपं आहेत आपली. तर ह्यांना आता खत टाकायला चालू केला रोटरले मधनं. तुम्हाला म्हटलं नव्हतं बारक्या रोपीला फवारा मारला, तर ही बारकी रोपं आहेत बुरीची बघा. आणि ती पली खालची आहे तर घरापासली मोठी आहेत, ही लहान आहेत बघा. गव्हाच्या रानातली म्हणलेलं तुम्हाला रोटरलेलं आहे बघा ही. तर हिथं का असं दिसतंय रोटरायचं राहिलं आहे, तर तुम्हाला सांगते इथं एक झाड आहे का नाही ते, त्या झाडात चिमणी आहे. त्या चिमणीनं काय केलं आहे, अंडी घातली त्याने. असल्या उन्हात चिमणी बसलेली होती त्या अंड्यापाशी. इतकं ऊन होतं, 1 वाजली होती अक्षरशः. आम्ही खत घालत होतो त्यावेळेस 1 वाजली होती. तुम्हाला दिसते का बघा, गेली बघा ओढून आहे का. ह्यानी म्हणलं जरा जवळ कॅमेरा धरतो तर ओढून गेली बघा. तर तिची अंडी बघू शकता तुम्ही किती आहे तिथे. आणि काळी चिमणी बरं का. आणि तो चिमणी आता उडून गेलेली तर बघितली का तुम्ही. झाड केवढंच आहे हो का. या अंडी किती छान अंडी आहेत तिची आहे का. 3 अंडी घातली आणि घरटं किती मस्त केलं आहे. पण ते रोटरताना राखलं का तर चिमणीनं अंडी घातली ती म्हणून. तर ते नाही रोटरलं ह्याने. म्हटलं नको, कारण चिमणीनं अंडी घातली. तर कुठेही असू द्या, कुठेही कुठल्याही शेतकऱ्याच्यात असू द्या काम करताना तसं असतंय. कुठं अंडीही पक्षाचे असले तर नाहीत मोडत हे. आम्ही डम्पिंगमध्ये बसलो होतो आणि कॅमेरा धरला इकडं. मग आम्ही ऊन भरपूर पडलो होतं, बसलो होतो उन्हात. का भैयासुद्धा ऊन इतकं लागत होतं की बासच. आणि बघा उन्हाचं कसं आहे, थोडंसं आभाळ आहे. पण येत होतं आभाळ, पण पाऊस काय पडेना. काय करायचं सांगा. हे असा खत टाकला बघा एवढासा. ही रोपं छाटली होती, बारकी रोपं होती पण छाटली म्हणलं फुटतेली चांगली. तर चांगली आली ती बरं का ही सुद्धा रोपं. आणि चिमणी बघा कशी उडून गेली. तर हे बघू शकताय तुम्ही रोपं किती छान रोपं आलेली आहेत. बारकीसुद्धा रोपं चांगली आलेली आहेत. तर खत घालून झाल्यानंतर आभाळ दिसलं, म्हणलं पाऊस येईल. तर कुठला पाऊस आणि कुठली काय गडबड. तर बघा किती शेतकऱ्याची बेड सोडलं बघा कसं हो का. हे खत मजवून घेतला आम्ही. खत मजवून घेतला म्हणजे असं आपल्या सरीच्याच घरच्या अवजारानं बेड सोडून घेतलं. म्हणलं माती लागते ना रोपांना बऱ्यापैकी जराशी. हे तर बघू शकता कशी माती लागली कशी नाही हो काही. तर बघू शकता रोपांना बऱ्यापैकी अशी माती लागली बरं का. खत बीत मोजत होता. आणि जरी पाऊस जर भरपूर पडला तर ह्या साईडनं पाणी असं निघून जाईल ना रानातून, पाणी थांबणार नाही बोरीत. आणि त्या खात पण मोजावं लागत होतं आणि बेड पण मारायला लागत होतं. म्हटलं कुठं बेडचा ट्रॅक्टर दुसरा सांगत बसायचं. ह्याच मोठ्याच ट्रॅक्टरनं आपलं बेड सोडून घेतलं बघा. तर ह्याने बघा किती स्ट्रिक्ट बेड सोडलेत. आणि सरी तर एकदम 1 नंबर सरी सोडतायत. सरी तर लय भारी सोडतायत शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये तर रानामध्ये. तर बघू शकता तुम्ही बारकी रोपं आहेत ती मोजलेली आहेत बरं का. ते आता आम्ही हे करत होतो, काढले लॅटर काढायचं ह्यातून मधनं. तर भरपूर काम असतं. एका दिवसात खत घालून बेड सोडून घेतलं. आणि नळ्यासुद्धा लॅटरसुद्धा वर काढल्यात. लॅटरसुद्धा भैयानं मी आणि ह्याने एवढं आम्ही तिघांनीच केलं आहे बरं का. काय करायचं, शेतकऱ्याला सुख नसते आणि काम कष्ट केल्याशिवाय तर पर्याय नसतो. ऊन म्हणायचं नाही, ताण म्हणायचं. भर उन्हात काम चालू होतं आमचं. दिवसभर उन्हात काम चालू होतं. एकदा का कुठलं काम करायचं म्हटलं की ते काम पूर्ण केल्याशिवाय सुट्टी नसते आमच्याकडं. तरी बघा समजा बेड मारून पूर्ण तयार झाले. तर आता कसे वाटते ते रोपं आणि कसं नाही तर सांगा नक्कीच. आणि बघू शकताय तुम्ही आहे का स्ट्रिक्ट बाय स्ट्रिक्ट आहेत का नाही. बेड पण छान सुटले तर बघा. रोपं अशी भरपूर माती लागली रोपांना आहे का. माती बीती छान लागली रोपांना, काही नाही आहे. एकदम मस्तपैकी बेड सुटलं. घेतलं मारून बेड. आणि परत झाले संध्याकाळ. म्हणलं आता आमच्या गावचा बाजार होता, माळवं आणायचं. तर जांभळं बघा ही 1 ताट भरून जांभळं आणलेली होती. दिली होती कोणीतरी बरं का. मी घरी नव्हती त्यावेळेस, गावात गेलतो आम्ही. माळवं आणलं होतं बाजार. शापू भाजी आणली होती, ती गरगट्याची भाजी आणली.
कोबी आणलं. शापू भाजी मुलकाची महाग आहे. 30 रुपयाला एक पेंडी आहे बरं का. लय महाग आहे अहो. 30 रुपयाला पेंडी, काय खरं नाही एकाचं माळवं खायचं. पण आता डब्यासाठी लागते ना देते, मुलांना खायला असलं चाना चुना म्हणते ते ना, तर ते खायला लागतं. दिदूबाईची आमच्यात शाळा आहे त्यामुळं डब्याला द्यायला लागतं माळवं, म्हणून डबा आणला होता. काय ती ही श्रीखंडाचा डबा आणला होता बरं का खायला. म्हणलं काहीतरी खायला घ्या म्हणलं होतं, मग ह्याने घेतलं होतं. तर हा श्रीखंड अजून पडला नाही, खाल्ला नाही, कोण फ्रीज नाही म्हणून म्हणलं घ्या गार गार खाऊन सगळ्यांनी. तर व्हिडिओ कसा वाटतं कसा नाही नक्की सांगत चला आणि कमेंट करत चला, पूर्णपणे ब्लॉग बघत चला. आणि ज्याने पण कोणी सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करत चला. आपल्यात फ्रीज नाही आहे म्हणून म्हणलं घ्या खाऊन सगळ्यांनी. तर सासू सासऱ्यांना पण दिलं त्या प्लेटमध्ये काढून. नंतर मग दीदीला भैया काय नव्हता घरी, तर बाय सगळ्यांना.